मानव समाचार, मानवता के हक में। मुंबई रेलवे स्टेशन पर महिला यात्रियों के आभूषण चुराने वाले चोर को रेलवे पुलिस ने पकड़ लिया। एएनसी रेलवे क्राइम ब्रांच ने महिला रेल यात्रियों के गहने छीनकर भागने वाले चोर को गिरफ्तार कर लिया है। इस चोर का नाम सैफ चौधरी है और पुलिस ने बताया है कि इसके खिलाफ कई रेलवे स्टेशनों में मामले दर्ज हैं। उसके पास से अब तक 4.5 लाख के आभूषण बरामद किए गए हैं। एक वृद्ध महिला की चेन चोरी होने के मामले में कुर्ला रेलवे पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया गया है। अपराध की जांच रेलवे पुलिस के साथ रेलवे अपराध शाखा द्वारा की जा रही थी। सीसीटीवी फुटेज के आधार पर रेलवे क्राइम ब्रांच ने आरोपी की पहचान की और चोर को पकड़ने के लिए पनवेल के पास रेलवे ट्रैक पर जाल बिछाया। मागील काही दिवसांपासून मेल एक्सप्रेसमध्ये पनवेल कुर्ला या रेल्वे स्थानकादरम्यान मेल एक्सप्रेसमध्ये विशेष करून वृद्ध महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोन्याचे माळ खेचून जबरीने चोरी करून पळून जाण्याचे असे प्रकार घडलेले होते। त्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री डॉक्टर श्री रवींद्र शिसवे सर यांनी सर्वांना सूचना दिल्या होत्या की सदर गुन्ह्याचा तपास करून यातील आरोपी निष्पन्न करून सदरचे गुन्हे उघडकीस आणावेत। अशा प्रकारे पनवेल रेल्वे पोलीस ठाणे येथे 61/24 आणि 62/24 असे 2 गुन्हे घडले होते। कुर्ला रेल्वे पोलीस ठाणे येथे 268/24 आणि 271/24 असे 2 गुन्हे घडलेले होते। तर हे गुन्हे खूपच सेन्सिटिव्ह होते, विशेष करून वृद्ध महिला आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरी करून तो धावत्या ट्रेनमधून उतरून जाण्याची त्याची मोडस होती। अशा प्रकारे ठाणा गुन्हे शाखेच्या युनिटनी त्याचा तपास सुरू करून विविध ठिकाणी घाटकोपर, विक्रोळी, घाटकोपर रेल्वे स्टेशन, कुर्ला रेल्वे स्टेशन, पनवेल येथे आणि पुढे सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहून तपास केला असता असे निष्पन्न झाले की यापूर्वीचा सराईत गुन्हेगार सैफ असगर अली चौधरी याच्यासारखा मिळताच होता एक इसम त्या सीसीटीव्हीमध्ये पुसटसा दिसून आला आणि आणखीन त्याचा सखोल तपास केला असता सैफ असगर अली चौधरी याला गुन्हे शाखा ठाणे युनिट यांनी पनवेल येथून दिनांक 7 रोजी अटक केली। त्यास विश्वासात घेऊन कार्यालयामध्ये आणून अधिक विचारपूस चौकशी केली असता त्यांनी सदरचे गुन्हे केल्याची ते कबुली दिली। त्यास पोलीस ठाणे येथे आणून पोलीस कोठडी रिमांड दरम्यान सदर गुन्ह्याचा तपास केला असता CR नंबर 268/24 कुर्ला रेल्वे पोलीस ठाणे या गुन्ह्यात त्यास अटक करून पुढील तपास केला। त्यात त्याने सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान माननीय न्यायालयाने त्याला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिली होती। रिमांडच्या मुदतीदरम्यान त्यांनी 27 पुरावा कायदा कलम 27 प्रमाणे मेमोरंडम पंचनाम्याद्वारे रिकव्हरी दिली आणि त्यांनी एकूण 4 गुन्हे केल्याची कबुली देऊन सदरचा मुद्देमाल असे एकूण 6 दागिने, सोन्याच्या माळा व मंगळसूत्र असे एकूण 168 ग्राम वजनाचे सुमारे एकूण 4,91,332 रुपये किमतीचे दागिने त्याने काढून दिलेले।